विजय घाडगे यांच्यावरच्या मारहाणीनंतर आता सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। पक्षाच्या मूल्यांच्या विरोधातील वर्तन खपवून घेणार नाही, त्यामुळे कठोर निर्णय घेतला असं ट्विट अजित पवार यांनी केलंय। तर कालच्या घटनेचा आम्ही निषेध केला आहे आणि कारवाई सुद्धा झाली असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहामधला रम्मी खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला होता आणि त्यानंतर तिथे टीकेची झोड उठली होती। विजय घाडगेंवरील मारहाणीनंतर सूरज चव्हाणांचा राजीनामा घेण्यात आलाय। पक्षाच्या मूल्यांच्या विरोधातील वर्तन खपवून घेणार नाही म्हणून कठोर निर्णय घेतला असं अजित पवार यांनी ट्विट केले। कृषी मंत्र्यांकडून घडलेली घटना चुकीची, वरिष्ठ नेते कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत योग्य निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य सुनील तटकरे यांनी केले। त्यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। सूरज चव्हाण यांचा पक्षाने त्यांना राजीनामा द्यावा असं सूचित केलं आहे आणि सूरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला। कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील। यापूर्वीच्या कालावधीमध्ये माणिकरावांच्याकडून कृषीसारखं अतिशय संवेदनशील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विभाग असताना काही वक्तव्य जी काही चुकीची गेली त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना समज दिलेली आहे। कालच्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा पक्ष त्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती बसून या संदर्भातला विचार करेल। चक्क ते राज्याच्या विधानसभा सभागृहामध्ये विधिमंडळ सभागृहामध्ये रम्मी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ आला। आम्ही त्याचा निषेध म्हणून ज्या पक्षातून त्यांनी आलेले आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षाकडे आम्ही मागणी मांडायला गेलो होतो की बाबा अशा चुकीच्या व्यक्तीला त्या पदावरती ठेवू नका। काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे। कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो। समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो। राष्ट्रवादीची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता आणि बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे। माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मूल्यांनाच प्राधान्य द्या। मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी दिला। अजितदादा कोकाटेंचा राजीनामा घेण्याचा मोठेपणा दाखवणार का, असा सवाल सूरज चव्हाणांच्या राजीनाम्यावरून रोहिणी खडसेंनी केलाय। काल झालेल्या प्रकरणामध्ये सूरज चव्हाणांचा राजीनामा घेण्याचा अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे, जो अतिशय स्वागतार्ह आहे। पण या संपूर्ण प्रकरणाला जिथून सुरुवात झाली त्या माणिकराव कोकाटेंचं काय, का मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी अजितदादांकडनं घेतला जातोय। त्या माणिकराव कोकाटेंनी ज्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवांचा अपमान केलेला आहे, त्या माणिकराव कोकाटेंचा तुम्ही राजीनामा घेण्याचा मोठापण दाखवणार आहात का अजितदादा? आता माणिकराव कोकाटेंचा सभागृहातले आणखी 2 व्हिडिओ आव्हाडांनी ट्विट केलेत। प्रश्नोत्तरांचा तास सुरू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जंगली रमी खेळत होते। आणखी किती पुरावे हवेत ते सांगा, मागेल तेवढे पुरावे देतो असं म्हणत आव्हाडांनी हा व्हिडिओ ट्विट केला। कोकाटेंनी पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते, जाहिरात बघत होते असं सांगितलं होतं। यावर टीका करत आव्हाडांनी कोकाटेंचे आणखी व्हिडिओ ट्विट केले। आव्हाड काय बोलतात त्याच्याकडे मी पक्ष फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही, कारण विरोधकांना काहीतरी बोलावंच लागतं। पण त्यांनी काय जे व्हिडिओ प्रसिद्ध केले असतील किंवा काय, माणिकरावांच्या जवळ जरूर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादा बोलतील आणि या संदर्भातलं मी मगाशीच म्हटलं, योग्य तो निर्णय पक्षाच्या पातळीवरती करेल। त्यामुळे सर्वस्तरावरून झालेल्या टीकेनंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार असल्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत। पत्ते अंगावर टाकले, तुम्ही का बॉम्ब नाही टाकला, पत्ते टाकलेत फक्त तुमच्या अंगावरती, बॉम्ब नाही टाकला। तुम्ही इतका प्राणघातक त्यांच्यावरती हल्ला केलाय त्या विजय भायावरती। तुम्हाला जर एवढी माया आहे, मग याच्या अगोदर अजितदादांवरती खूप घाणेरड्या भाषेत बोलले, तेव्हा तो नेत्यावरचं प्रेम कुठे गेलतं? तेव्हा तो नेता नव्हता का? ह्यो फक्त विजू भाया मराठ्याचा आहे म्हणून हल्ला केला काय तुम्ही? द्वेषातून, जातीय द्वेषातून हल्ला केलाय का? कारण तिथे तटकरे साहेब स्वतः हजर असताना
तुम्ही हल्ला केला याचा अर्थ बहुतेक आम्हाला शंका येते तटकरे साहेबांनीच हल्ला करायला लावलाय. कालचा व्हिडिओ बघितला आणि माझे 41 वर्षाच्या राजकीय जीवन बघितलं तर प्रत्येकाला माहिती आहे की माझी स्वतःची कार्यपद्धती काय राहिली. जरांगे पाटील साहेब काय बोललेत मला माहीत नाही. तिथे काल सगळे पत्रकार होते. कोणाच्याकडनं तुम्ही माहिती घ्या नेमकं काय घडलंय आणि मग मी त्याच्यावरती बोलेन. सूरज चव्हाण सकट 11 जणांवर 8 अतिशय गंभीर गुन्हे दाखल झालेले असताना आत्ताच्या घटनेपर्यंत त्यांना अटक झालेली नाही. तर पोलिसांनी ती अटक का केली नाही हा पहिला प्रश्न. अजित पवारांनी फक्त त्यांना राजीनामा द्यायला सांगितला पदावरून हा त्यातला दुसरा प्रश्न. त्यांना त्यांच्या पक्षातनं काढून टाकण्याचे आदेश अजित पवारांनी का दिले नाहीत. त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. त्यांना पक्षातनं प्रत्येक पक्षाने अशा लोकांना काढून टाकलं पाहिजे.